लगीन कोंडण्याचं मग माझ्या रायबाचं खाली आला, घोड्यावरती बसला, पत्रिका फेकल्या, गेला 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 गेला. तानाजी असा गेला, गड आला पण सिंह गेला. ताना परत आला नाही, इतिहासात अमर झाला. आमचा शिवा काशीत नाभिक समाजाचा होता. शिवाला राजांना भेटायला, राज एकदा संधी द्या बर का, राज एकदा संधी द्या राज. आजपर्यंत शिवा काशीत न्हावी म्हणून लई जगलोय राज, एकदा संधी द्या, शिवाजी राजा म्हणून मरतो राज. पण हे ऐकल्यावरती आपल्याला भारी वाटतं, हे ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. पण पोरांनो, नाण्याची दुसरी बाजू कधी बघितले का? या देशात एक राजा होऊन गेला, ज्या राजानं 14 वर्ष वनवास भोगला. नाव प्रभुश्री, बोलायचं नाव प्रभुश्री राम. आपण अभिमानानं सांगतो, पण महाराष्ट्रातल्या कुठल्या इतिहासकारानं सांगितले की रामाबरोबर या महाराष्ट्रात 14 वर्ष रामाच्या बायकोला सीतेला सुद्धा वनवास भोगावा लागलाय. रामाचा भाऊ लक्ष्मण आपल्या भावासाठी त्याने 14 वर्ष वनवास भोगला. इतिहास सांगतो, पण कुठला इतिहास सांगतो? लक्ष्मणाच्या बायकोनं लक्ष्मणाशिवाय सुद्धा 14 वर्ष वनवास भोगला. हे कोणीच सांगत नाही. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे काय? पोरांनो, विचार करा, ज्यावेळी तानाजी मालुसरे लढायला चालले, पोराला हळद लागले, त्यावेळी त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल? अरे पोराला हळद लागले, पोराचं लगीन ठरले आणि नवरा म्हणतो लढायचं. वरजीची एखादी आई असते, म्हणली असते, काय लागा लेकाचं लगीन काढले, काय दिलंय त्या शिवाजी राजानं, थांबा हळद लावा, लेकाचं लगीन करा मग जावा. नाही, तानाजी मालुसरेंची बायको अशी नाही म्हणाली. तानाजी मालुसरेंची बायको म्हणते, तानाजीराव, ओ तानाजीराव, तानाजीराव, एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल. तानाजीराव, एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल, पण तानाजीराव, छत्रपती शिवाजी राजांच्या कोंडाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही महागारी यायचं नाही. एका बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगितले. तो शिवा 4 वर्षाची पोरगी होती त्याची. लखलखणारे डोळे आपल्या बापाला शेवटचं बघत होते. शिवानं आपल्या लेकीला कडेवरती घेतलं. माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे. 4 वर्षाच्या लेकीला काय करणार आहे? शिवानं आपल्या लेकीला मिठी मारली, लेकीला खाली ठेवलं, घोड्यावरती बसला, गेला गेला गेला. शिवा काशीद असा गेला, इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला. होय, या मातीसाठी तानाजी मालुसरेंनी बलिदान दिले. होय, या मातीसाठी बाजीप्रभूंनी बलिदान दिले. पण त्यांच्या खांद्याला खांद्या लावून या महाराष्ट्रातल्या माई माऊलींनी जिवंतपणे या स्वराज्याचा भगवा फडकत राहावा, यासाठी कपाळावरचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या या मातीसाठी फोडून घेतले. त्यावेळी इथं बसल्या माई माऊलींच्या कपाळावरचं कुंकू रंगले. याचं नाव फक्त छत्रपती संभाजी राजांमुळे आहे. याची जाण आपल्याला असली पाहिजे. खर तर संभाजी राजांची समशेर म्हणजे शिवाजी राजांच्या समशेरी समांतर पाहिजे. संभाजी राजांची समशेर म्हणजे शत्रूला दिवसा कर्दन काळ दाखवायची. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला आणि राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर संभाजी राजांनी हंबीर मामांना बोलवलं. हंबीर मामा, स्वराज्याचे हंबीर मामा आले. राज बोलावलं दाडलंजी. तरी हंबीर मामा म्हणतात, राज काय काम काढलं? संभाजी राजे सांगतायत, हंबीर मामा आता राज्याभिषेक झालाय, खर्च फार झालाय. हंबीर मामा जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा त्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. हंबीर मामाने सांगितलं, राजे एक जागा आहे. कुठली? राज पुण्यापासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावरती बहादूर खानाचा नावाचा एक बहादूर गड आहे. तिथं बहादूर खान नावाचा औरंगजेबाचा सरदार आहे. राज त्या बहादूर खानला दिवसा आमच्या कवळापुरींच्या आबरू लुटले, गळ्यातले मंगळसूत्र तोडले आणि तिथं नेऊन ठेवले. संभाजीराजांनी विचारलं, सोनं किती आहे? बक्कळ, उद्याच लुटा. उद्या बहादूर गड लुटायचा बहादूर खानाचा. ठरलं. विचारलं, हंबीर मामा किल्ल्यावरती सैनिक किती आहे? राज त्या बहादूर खानाला बहादूर गडावरती 3.5 लाखाची फौज आहे. असं मग आपल्याकडे किती आहेत? राज माझ्याकडे 60,000ची फौज आहे. राजे म्हणाले, हंबीर मामा
रायगडावरती 40,000ची फौज आहे, तुमची 60,000, माझी 40,000, दोन्ही एकत्र केले किती झाले? किती झाले? 1,00,000ची फौज. त्या बहादूर गडावरती बहादूर खानाची 3.5 लाखाची फौज आहे. हंबीर मामा, आपण हल्ला केला आणि सैन्य कमी पडलं तर लढाई जिंकल्यावरती बहादूर खान थेट 2 ते 3 लाखाची फौज घेऊन रायगडावरती आक्रमण करेल. सगळे सैनिक शेती करायला गेले, रायगडावरती सैन्य नाही, रायगड ताब्यात जाईल. हंबीर मामा कान देऊन ऐका, संभाजीराजे सांगतात, हंबीर मामा लढाई करायची, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. जगात पहिल्यांदा ह्या जगाला गुरिला युद्ध तंत्र, गनिमी कावा जर कुणी शिकवला असेल तर तो संभाजी महाराजांनी शिकवला. गनिमी कावा म्हणजे काय? महाराजांनी सांगितलं, हे काम करा, आपली 1,00,000ची फौज आहे ना, 1,00,000च्या फौजेचे 2 तुकडे करा. एक तुकडी 60,000ची आणि दुसरी तुकडी 40,000ची करा. हंबीर मामा, 60,000ची तुकडी बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो, तर 100 किलोमीटर अंतरावरती पुण्याकडे 60,000ची तुकडी उभा करा आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावाकडे येतो. या कुरकुंबा गावामध्ये 40,000ची तुकडी घेऊन तुम्ही स्वतः उभा राहा. आणि ठरलं, 60,000ची तुकडी बहादूर खानाच्या बहादूर गडाच्या समोरच्या दरवाजाकडे म्हणजे पुण्याकडे उभा राहिली आणि 40,000ची तुकडी बहादूर खानाचा बहादूर गडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे तो या कुरकुंब गावामध्ये उभा राहिले. 60,000 मराठे सकाळी घोड्यावरती बसले. पुण्याकडचे 60,000 मराठे बहादूर गडाच्या समोरच्या दरवाजाने पळत आले. पळत पळत घोड्यांच्या टापा आल्या. तसा एक सरदार पळत गेला. बहादूर खानाला सांगतोय, हुजूर मराठी आगे. दिवसा बहादूर खान म्हणतोय, दिवसा कधी बेनी येत नाही का म्हणला, रात्री जाऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आल्या कमीत कमी किल्ल्यावरती 3 लाखाची फौज आहे, हे कमीत कमी 4 लाख असतील. या बहादूर खानानं काय केलं, किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याची 60,000ची त्याची 3 लाखाची फौज तयार झाली. 60,000 मराठे पुन्हा पळत आले. तलवारा बाहेर काढल्या. दोन्ही सैनिक जवळ आलं. कोणीतरी ओरडलं, छत्रपती शिवाजी महाराज की. तलवारा काढल्या, वर होणार तोपर्यंत मराठ्यांनी रिवर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे काय मला भेली वाटतं, ही 60,000 आहे ती. मला वाटलं कमीत कमी 3 लाख असतील. तो परत जितम करत बहादूर खान बहादूरगडाच्या जवळ आला. जसा बहादूर खान बहादूरगडाच्या जवळ जितम करत आला तसं मराठे परत मागला पळत आले. मराठ्यांनी तलवारा बाहेर काढला, छत्रपती शिवाजी महाराज की. तलवारा काढल्या, युद्ध होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. म्हणला काय लपाछपीचा डाव चालू आहे म्हणला. बेनी हितवर येते माघारी पडून जातात. मराठे काय म्हणला आता यायची नाहीत. तो जितम करत परत बहादूर खान पुण्याखंड बहादूरगडाच्या जवळ यायला लागला. तसे मराठे परत मागणं पळत आले. मराठ्याने तलवाऱ्या बाहेर काढल्या. नमो पार्वती पते, हर हर. एकच गर्जना झाली. तलवाऱ्या काढल्या, वर होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठ्या पुढं, बहादूर खान माग. मराठ्या पुढं, बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लय ताणले, आता यायचे नाही, तुच्छ भेट म्हणला. बेनी जातील तिथं वर ताणायची म्हणला. पण जसे मराठे पळत पुण्यात गेले तसे काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे गेले, काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, या महाराष्ट्रात वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले नाहीत. पण इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. संभाजी राजांचा गनिमी कावा बघा. जसे 60,000च्या फौजाच्या माग बहादूर खान पळत पुण्यात गेला तसं बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतोय. या कुरकुंब गावामध्ये 40,000ची फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होतोय. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती गेले. किल्ल्यावरती कोण, वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. हंबीर मामा गायब. आणि हाला पुण्याखंड जितम करत. जसा बहादूर खान पुण्याखंड जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, ह्या बेण्याला फक्त धूर दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता त्याला.
त्यांनी विचारलं बहादूर खानानं, अरे क्या हो गया? बहुत मारते म्हणला हुजूर. कौन? सालों ने जगी नहीं रखी हुजूर मारने के लिए. अरे कौन मारते? मेरे पास आ म्हणला. कौन मारते सच बता हुजूर. वो मराठी हुजूर. क्या? कौन आ गए थे? हुजूर मराठी आ गए थे. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठी हुजूर. म्हणजे बेनेने असं फसवले म्हणले, 60,000 सैनिक पुढनं आम्हाला पळवत येऊन गेलं, 40,000 सैनिक मागणं आलं, किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेलं. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी संभाजी राजांनी ती लढाई जिंकून दाखवली. याला महाराजांचा गनिमी कावा म्हणतात. उभ्या आयुष्यात यात संभाजी राजांनी 3 गोष्टी आपल्याला शिकवल्यात. 3 गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. 3 गोष्टी. पहिली गोष्ट पोरांनो शिका. कुठली माहितीये? शिवरायांनी शिकवली ती गोष्ट म्हणजे संयम. काय? संयम. आमचं कसं होतं माहितीये का? जरा कोण काय बोललं एवढजीच्या चौकात तुला धावतो नाही. ज्यावेळी अफजल खान या स्वराज्यावरती आला होता त्यावेळी शिवाजी महाराज प्रतापगडावरती होते. अफजल खानने तुळजाभवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं. कवळी पुरगी दिसली जायचा धरायचा भोगायचा. आपल्या माई माऊलींची किंमत त्यानं 2 रुपये 3 रुपये एवढी विकायला केली. त्यावेळी विचार करा महाराजांचा हात तलवारीला गेला नसेल का? गेला असेल. 1000 वेळा गेला असेल. तलवार काढावं जाऊन मारावं अफजल खानाला 1000 वेळा वाटला असेल. महाराजांनी काय दाखवला? संयम. संयम. महाराज प्रतापगडावरती गेले आणि प्रतापगडावरती गेल्यावरती महाराजांनी पत्र पाठवलं अफजल खानाला. अफजल खान साहेबा, आम्हाला तुमची भीती वाटते, कृपा करून तुम्ही आम्हाला भ्यायला प्रतापगडावरती याल का? हरभऱ्याच्या झाडावर चढवला याला आणि हाला प्रतापगडावरती. शिवरायांची एक मुद्रा आहे, प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता. तशी अफजल खानाची एक मुद्रा होती. मी नाही, अफजल खान म्हणतोय स्वतःच्या मुद्रेत. काय म्हणतोय? उच्चातला उच्च स्वर्गातला देव जरी खाली आला आणि त्याला जरी विचारलं या उच्चातल्या उच्च स्वर्गातला सर्वोत्कृष्ट या देशातला योद्धा कोण? उच्चातला उच्च स्वर्गातला तुमचा देव सुद्धा सांगेल अफजल अफजल अफजल. एवढा गर्व होता त्याला. महाराजांनी प्रतापगडावरती बोलवला. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी, फक्त 2 मिनिटात. पण या 2 मिनिटासाठी महाराजांनी काय दाखवला? संयम दाखवला. आयुष्यात संयम बाळगता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शिकवली, एकमेव राजा आहे. संभाजी राजांवरती पहिला आरोप केला गेला. कुठला? जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्यानं परस्त्रीला आदर मानायला शिकवलं. पण त्याच मातीत संभाजी राजांवरती पहिला आरोप केला जातो ते म्हणजे संभाजीराजे स्त्री लंपट होते. पण आमची लोक शांत बसतात. अरे राजावरती आरोप केला जातो की आपला राजा स्त्री लंपट होता. अरे कसा? परस्त्रीच्या पदराला सुद्धा हात लागू नये यासाठी इथल्या रयतेला ताकीद देणारा शिवाजी राजाचा लेख आहे. स्त्री लंपट असेल नाही, परस्त्रीचा आदर करायचा जगातला पहिला गुण शिवरायांनी संभाजी राजांनी शिकवला. ताईनो, मी तुमच्या भावासारखा या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला संभाजी महाराजांची जात दाखवा. त्याला संभाजी महाराजांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. विदर्भाची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस. ह्यानी म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला, ह्यानी याला पाकिट बिकीट जास्त दिले काय? ताईने एके ठिकाणी कार्यक्रमाला होता, एक माणूस माझ्या पैशाला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं. एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेले विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलोस.
सासऱ्याला सांगितलं होतं एक कपाट द्यायला बेनाला, पण ते जमलं नाही. ऐका, लय दिवसाला असे तावडीत घावलेत. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? दादानो, हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादानो आजी तुमच्या नावाचे आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादाजी तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजी तुमच्या नावाचं नाही. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो सईबाईचा शंभू राजा झाला. सईबाईचा शंभू राजा झाला. अरे मी नाही, बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, दादानो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवरायांच्या संभाजीराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा, नाव छत्रपती संभाजी महाराज. खर तर तुमच्या या ताईनो शिवशंभू प्रतिष्ठानच्या सगळ्या पोरांचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे. फार तर सगळ्यात जास्त जगदीश भाऊ आणि विजयदादांचे केले पाहिजेत. का माहितीये, ताई महाराष्ट्रभर फिरतोय. संभाजीराजांच्या जयंतीला काय केलं जातं? डॉल्बी डीजे लावायचे, महिलांचं नृत्य ठेवायचं, डान्सचे कार्यक्रम ठेवायचे. आमच्याकडे गाणी कुठली? शीला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली, आणि आपल्याच आया बहिणींची लखतर आपण वडजीच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर टांगायला चालू केली. दादांनो, तुमच्या गावातल्या पोरांचे आभार का व्यक्त केले पाहिजेत माहितीये? मी महाराष्ट्रभर फिरतोय, महाराष्ट्रभर लावल्यांचे कार्यक्रम घेतले जातात, पण तुमच्या मंडळातल्या या पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा कार्यक्रम घेतला. याचा अर्थ तुमच्या गावातली पोरं माफ करा, पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोरं नाहीत, ती छत्रपती संभाजी राजाचा आदर्श घेणारी पोरं आहेत. अहो बघा ना, मुस्लिम धर्माचा सण असतो ईद, कधी त्यांच्या लोकांना डॉल्बी डीजे वरती नाचताना बघितले? नाही बघत आपण. ख्रिश्चन धर्माचा सण असतो नाताळ, कधी त्यांच्या लोकांना डॉल्बी डीजे वरती नाचताना बघितले? नाही बघत आपण. पण जो हिंदू धर्म, ज्या धर्मानं तुम्हाला आम्हाला स्वाभिमान शिकवला, त्या धर्मातली पोरं ज्यावेळी डॉल्बी डीजे वरती नाचतात त्यावेळी वाटतं कुठेतरी चुकते. आज इथं माई माऊली बसलेत, छातीवरती हात ठेवून सांगा, 2 मिनिटं स्वतःच्या हृदयाला प्रश्न विचारा, ताईनो संभाजी राजांची शिवाजी राजांच्या जयंतीची मिरवणूक बघायची तुमचं धाडस होतंय का? नाही होत. आपल्या आईला, आपल्या बहिणीला आपली जयंती नाचलेली बघायची धाडस होत नाही. कसली जयंती साजरी करतो आपण? विचारांची जयंती झाली पाहिजे. आपण शिवराय आणि संभाजीराजे अभ्यासले पाहिजेत. अरे मी नाही, परत धर्मातली स्त्री सुद्धा सांगते एकमेव राजा चारित्र्य संपन्न राजा आहे. एक मुस्लिम स्त्री होती पुण्यामध्ये, देखणी लावण्यवती, जिच्याकडे बघावं बघतच राहावं एवढी सुंदर. एके दिवशी सायंकाळी घरी चालली होती, तिच्या पाठीमागे काही गुंड लागले. गुंडांचा एकच इरादा, हिची आबरू लुटायची. सैरावर पळा लागली, ओरडा लागली, कोणी तिला मदत करेना. शेवटी एका गल्लीत शिरली, गल्लीतले सगळे दरवाजे बंद होते. दुसऱ्या गल्लीत पळत गेली, एका घरापाशी गेली. घराची खिडकी उघडी होती. त्या महिलेनं, मुस्लिम महिलेनं त्या घरातनं खिडकीतनं आत बघितलं आणि घराचा दरवाजा वाजवला. आत होता हिंदू सदग्रहस्थ, 30 वर्षाचं पोरग. पोरानं घराचा दरवाजा उघडला. मुस्लिम स्त्री घरात गेली आणि घराचा दरवाजा बंद केला. रात्रभर गुंड थांबले, निघून गेले. पण रात्रभर या हिंदू युवकाच्या मनात एक प्रश्न पडला, का रे? मी तरुण आहे, ही तरुण आहे. मनात आणलं असतं, हिच्या आबरूची लखतर हितच मी सोडवली असती. कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबली.
जाताना नाईल रस्तो प्रश्न विचारला तिनं, का ग तूही तरुण आहेस मी तरुण आहे, मनात आणलं असतं तुझी अब्रू हितच मी उडवली असती. कुठल्या विश्वासावरती तू माझ्या घरात येऊन थांबलीस? त्यावेळी ती मुस्लिम स्त्री म्हणते, देखणी लावण्यवती, मी सायंकाळी घरी जात होते त्यावेळी माझ्या पाठीमागे काही गुंड लागले, त्या गुंडांपासून जीव वाचण्यासाठी मी सैरा वरा पळायला लागली, कोणी मला मदत करेना, शेवटी मी तुझ्या घरापाशी आले, पण तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर मला तुझ्या घराची खिडकी उघडी दिसली, मी पळत पळत खिडकीपाशी गेले आणि खिडकीतनं आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती संभाजी राजांचा फोटो दिसला. आणि मला माहितीये ज्या घरात शिवरायांचा आणि संभाजी राजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही. चारित्र्य संपन्न राजा. आपण काय करतो, दोन मित्र रस्त्याने चाललेले असतात, एका मित्राची समोरून आई येत असते, तो दुसरा मित्र त्या मित्राच्या आईला बघून म्हणतो, काय काकू कशा आहे, तब्येत बिब्येत बरी आहे का? आणि घरी गेल्यावरती म्हातारी खुकलून मरते तर तिला औषध आणून देत नाही, एवढी दलिंदर पिढी आज या मातीमध्ये जन्माला आली. तेच पोरग बस स्टँड मध्ये जातं भडगावच्या, एक बस येते, बस मधनं 4-5 मुली खाली उतरतात. ह्या बेण्याला वाटतं तुझ्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे, म्हणजे बेनं गाडी घेऊन बस स्टँड मध्ये जातं, समोरनं गाई जात असते, हे बेनं गाडीवरनं गाईच्या पाया पडतो आणि घरी गेल्यावरती बाप सांगतो, जा जरा गोट्यातल्या जनावराला चारा टाक. ते म्हणतो, हे आपण असली कामं करतो का? म्हणजे आपण काय करतोय, पहिल्यांदा दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली विदर्भातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील, त्या दिवशी तुमच्या गावात तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? वाटत असेल तर गेली 10 वर्षात तुमच्या गावातल्या किती बायकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी आणि संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. गेली 10 वर्षात, 20 वर्षात एकीला सुद्धा वाटत नाही आपल्या पोटी शिवाजी जन्माला यावा. आमची नावं काय? बंटी, डॅडी, बबली. पोराचं नाव यश, आयुष्यभर अपयश. पूर्वी नावं कशी होती? वडिलांना काय म्हणलं जायचं? पिताश्री. पिताश्रींचं परत काय झालं? वडील. वडिलांचं परत काय झालं? पप्पा. पप्पाचं आता काय झाले? पॉप. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं? मातोश्री. मातोश्रींचं परत काय झालं? आई साहेब. आई साहेबांचं काय झालं? आई. आई जाता काय झाले? मम्मी. मम्मी जाता काय झाले? मॉम. या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं, याचं मला कायम खंत वाटते. ताईनं तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? एक गोष्ट करायची. काय करायची माहितीये? ऐका. उद्या सकाळी उठायचं आणि गावातल्या शाळेत जायचं आणि गावातल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं की बाबा आजपर्यंत आम्हाला शाळेत हे शिकवले काय? क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा. पश्चिम महाराष्ट्रात पण तेच शिकवले आणि विदर्भात पण तेच शिकवले. शाळेतल्या शिक्षकाला जाऊन एक सांगायचं की बाबा इथनं पुढे माझ्या पोराला क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, शे शामृगाचा शिकू नको. इथनं पुढं माझ्या पोरांना क कमळाचा शिकू नको, क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकव, ब भटजीचा शिकू नको, ब भगतसिंगाचा शिकव, श शामृगाचा शिकू नको, श शिवाजी महाराजांचा शिकव, स सशाचा शिकू नको, स छत्रपती संभाजी महाराजांचा शिकव. ज्या दिवशी शाळेत तुमच्या पोरांना शिवराय आणि संभाजीराजे शिकवले जातील तरी तुमच्या घरात एखादा चांगला पोरगा तयार झाल्याशिवाय राहणार नाही. तिसरी गोष्ट, तिसरा आरोप केला जातो संभाजीराजांवरती, तो म्हणजे काय? संभाजीराजे व्यसनी होते. संभाजीराजांना दारूचा नाद होता. काय काय पिक्चर मध्ये पूर्वी एंट्रीत संभाजी महाराजांची ग्लास घेऊन दाखवले हातात. बरे शोध लागला कुठून? तर पोरांनो ऐका, आपण ऐकलं पाहिजे. संभाजी राजांवरती ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्या आरोपाला खंडन आपण केलं पाहिजे. संभाजीराजे दारू पित होते याचा पहिला आरोप कोणी केला? आमच्या इथं सातारला ग्रँड डफ नावाचा इतिहासकार झाला. खर तर महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्रानं जेवढं संभाजीराजांना आणि शिवरायांना मदत केली नाही तेवढं सगळ्यात जास्त शिवरायांना आणि संभाजीराजांना मदत या विदर्भातल्या मराठी माणसांनी केली. का माहितीये? आमच्या सातारला ग्रँड डफ नावाचा एक इतिहासकार झाला ज्यांनी संभाजी राजांचा इतिहास लिहिला.
त्याला एकानं सांगितलं संभाजी राजांनी दारूची पिंप मागवलेत, त्या बेण्यानं याचं उत्तर इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन केलं आणि त्यानं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात त्याचं वाक्य आहे एंटॉक्झिविटेड विथ द वाईन. काय म्हणतो? एंटॉक्झिविटेड विथ द वाईन आणि फॉली अँड प्राईड. एंटॉक्झिविटेड विथ द वाईन. वाईन. आमच्या मराठी लोकांचं इंग्लिश लय चांगलं. आमच्या बेण्याने एकच वाक्य वाचलं, वाईन, दारू घेत असतील म्हणले. लिहतो एवढं इंग्रज म्हटल्यावर एंटॉक्झिविटेड विथ द वाईन मागवलं असेल एखादा स्टॉक. अरे नाही, संभाजी राजांनी मागवलेली दारू त्याची दारू नव्हती, ही तोफेला लागणारी दारू होती. एवढं जर इतिहास लिहिणारा आमच्या इतिहासकारांना समजलं नसेल तर त्यांनी इतिहास लिहिताना पहिल्यांदा घेतली होती का याचं संशोधन या मातीमध्ये झालं पाहिजे. अरे सुपारीच्या खांड्याचं सुद्धा व्यसन नाही संभाजी राजांना, पण छत्रपती संभाजी महाराज की